सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या विविध अशा स्वरूपाच्या सुधारणा कार्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सयाजीराव गायकवाड महाराज हे गुजरातमधील बडोदा संस्थानाचे अधिपती होते. ते त्यांच्या प्रगतिशील आणि उदारमतवादी पुरोगामी धोरणामुळे ओळखले जातात. त्यांची कारकीर्द या संदर्भामध्ये अत्यंत उल्लेखनीय अशा स्वरूपाची राहिलेली आहे. त्यांचं नाव इतिहासामध्ये स्वर्ण अक्षरानं अंकित करण्यात आलेलं आहे. माझ्या प्रजेच्या कल्याणामध्येच माझं मोक्ष दडलेलं आहे असं म्हणणारा आणि आपल्या प्रजेवरती पुत्रवत प्रेम करणारा अशा स्वरूपाचा हा राजा होता. या राजाचा मराठी मातीमध्ये जन्म झालेला आहे, पण योगायोगानं बडोद्याच्या गायकवाड घराण्यामध्ये हा राजा दत्तक गेलेला आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराचा आणि मानवतावादी अशा स्वरूपाच्या विचारसरणीचं त्यांनी बीजारोपण त्या ठिकाणी केलेलं आहे. शिवरायांचा वारसाच त्यांनी गुजरातमध्ये चालवलेला आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. मित्रांनो, आपल्या संस्थानातील वंचित, दलित, पतित अशा स्वरूपाचा जो वर्ग आहे, या समाजाचा या राजाला उद्धार करायचा होता आणि या समाजाचा उद्धार शिक्षणाशिवाय होऊ शकणार नाही हे या राजानं जाणलेलं होतं. आणि त्यामुळं आपल्या संस्थानातील अस्पृश्य आणि आदिवासींच्या मुलांसाठी त्यांनी सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण वसतिगृहाच्या सुविधेसह देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या संदर्भामध्ये 1882 मध्ये त्यांनी एक कायदा पारित केलेला आहे. मित्रांनो, हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये अशा स्वरूपाचा निर्णय घेणारा हा पहिला राजा आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर अशा स्वरूपाचा कायदा त्यांच्या संस्थानामध्ये शाहू महाराजांनी केलेला होता, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. बघा मित्रांनो, 1882 मध्ये इंग्लंडमध्ये प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत द्यायला सुरुवात इंग्लंडमध्ये करण्यात आलेली होती. पार्लमेंटमध्ये त्या स्वरूपाचा कायदाही पास करण्यात आलेला होता. अगदी त्याच वर्षी म्हणजे 1882 मध्येच महाराजांनी आपल्या समाजातील सर्वात शेवटच्या घटकाच्या अभ्युदयासाठी हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि तो राबवलेला आहे. बघा, इंग्लंडचा उल्लेख करत असताना इंग्लंड हे असं राज्य आहे की त्याचं राज्य हे जगाच्या अर्ध्या भागावरती आहे आणि त्याच्या राज्यावरून सूर्य कधी मावळतच नाही असा त्या राज्याचा उल्लेख केला जातो. शिक्षणाच्या सुधारणांच्या बाबतीमध्ये हा राजा इंग्लंडची स्पर्धा करत आहे. म्हणजे या राजाच्या मनामध्ये आपल्या प्रजाजनाविषयी किती कळकळ आहे हे आपल्या लक्षात येईल. बघा, याच स्वरूपाचा कायदा म्हणजे याच कायद्याचा विस्तार
त्यांनी 1892 मध्ये केलेला आहे. आपल्या संपूर्ण प्रजाजनासाठी सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण त्यांनी लागू केलेलं आहे. 1892 मध्ये या संदर्भामध्ये त्यांनी कायदा केलेला आहे आणि तो आपल्या प्रजाजनांना लागू केलेला आहे. म्हणजे सुधारणा करायची असेल, प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. सर्वांगीण विकासाचं शिक्षण हे प्रवेशद्वार आहे हे या जाणत्या राजानं ओळखलेलं होतं आणि त्यामुळं त्यांनी या स्वरूपाच्या सुधारणा त्यांच्या संस्थानामध्ये केलेल्या आहेत. बघा, शारीरिक शिक्षणाचं महत्त्व या राजानं ओळखलेलं होतं आणि त्यामुळं शालेय मुला मुलींना त्यांनी शारीरिक शिक्षण हे सक्तीचं केलेलं आहे. निरोगी आणि आरोग्यदायक अशा स्वरूपाचं जीवन या विद्यार्थ्यांना जगता यावं आणि त्याचे संस्कार शालेय जीवनामध्ये उत्तम पद्धतीने होऊ शकतात हे जाणून अशा स्वरूपाचा निर्णय या राजांनी घेतलेला होता. बघा, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपूरक कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमाची निर्मिती त्यांनी केली आणि अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम त्यांच्या संस्थानामध्ये राबवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे कौशल्य आधारित शिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. बघा, या संदर्भामध्ये आपण थोडं विचार करूया. बघा, कौशल्य शिक्षण 2014 पासून द्यायला सुरुवात झालेला आहे आपल्या इकडं. महाराजांनी हे धोरण 1891 मध्ये राबवलेलं आहे. म्हणजे महाराज हे काळाच्या किती पुढे होते हे महाराजांच्या या निर्णयावरून आपल्या लक्षामध्ये आल्याशिवाय राहत नाही. बघा, महाराजांनी स्त्री शिक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा भरीव अशा स्वरूपाचं कार्य केलेलं आहे. स्त्रियांवरती मोठ्या प्रमाणात जे अन्याय अत्याचार होत होते त्यामध्ये स्त्रियांना शिक्षण मिळत नाही हे एक कारण त्यामध्ये नमूद केलं जातं आणि त्यामुळं स्त्रिया या शिक्षित झाल्या पाहिजेत, त्या आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत, स्वावलंबी झाल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये स्त्रियांच्या बाबतीतील शिक्षणाच्या धोरणाची आखणी केलेली आहे. त्यांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिलेलं आहे आणि प्रोत्साहन सुद्धा दिलेलं आहे. बघा, स्त्री शिक्षणाच्या संदर्भामध्ये महाराजांचं कार्य नेमकं काय राहिलेलं आहे या संदर्भामध्ये आपण काही आकडेवारी ही आवर्जून बघूया. बघा, 1875 मध्ये महाराजांचं राज्यारोहण झालेलं आहे. यावर्षी बडोदा संस्थानामध्ये केवळ 2 कन्याशाळा होत्या. बघा, 1926-27 मध्ये या कन्याशाळांची संख्या ही 375 एवढी झालेली आहे. म्हणजे आमूलाग्र अशा स्वरूपाचा हा बदल आहे. आणि या कन्याशाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या 69,641 एवढी होती. म्हणजे कुठं 2 कन्याशाळा आणि कुठं 375 कन्याशाळा. 1933ची एक आकडेवारी आपल्याकडे आहे आणि 1933च्या आकडेवारीनुसार
त्या कालखंडामध्ये 90,000 विद्यार्थिनी हे बडोदा संस्थानामध्ये शिक्षण घेण्याचं काम करत होत्या. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये, विशेषतः स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी कशी आग्रही भूमिका घेतलेली आहे. स्त्रियांचा जलद विकास झाला पाहिजे, शिक्षण सर्वांना मिळालं पाहिजे, हा त्यांचा अट्टास होता. ही बडोदा संस्थानातील आकडेवारी मोठी बोलकी आहे आणि ती आपल्याला सांगत आहे असं मला वाटतं. तर स्त्री शिक्षणाला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. बघा, स्त्रियांना शिकवायचं म्हणजे त्या कालखंडामध्ये स्त्रियांना शिकवावं लागत होतं आणि त्यामुळं स्त्री शिक्षकाची चणचण भासू नये म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्या कालखंडामध्ये स्त्री शिक्षिका मोठ्या प्रमाणात तयार व्हाव्यात म्हणून ट्रेनिंग कॉलेजची निर्मिती केलेली आहे, ट्रेनिंग स्कूलची निर्मिती केलेली आहे आणि त्या माध्यमातून स्त्री शिक्षिका मोठ्या प्रमाणात तयार झाल्या पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन राहिलेला आहे. बघा, स्त्रियांसाठी सुद्धा त्यांनी स्वतंत्र व्यायामशाळा सुरू केलेली आहेत. बघा, स्त्रिया या कणखर आणि सक्षम असल्या पाहिजेत, त्यांचं आरोग्य सुदृढ राहिलं पाहिजे, यासाठी अशा स्वरूपाचा निर्णय त्यांनी घेतलेला होता. स्वतंत्र व्यायामशाळा सुरू केलेल्या नाहीत महाराजांनी. याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराजांनी स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, त्या कालखंडामध्ये स्त्रियांना समाजामध्ये स्वतंत्रपणे वावरू दिलं जायचं नाही, स्त्रियांचा फारसा संपर्क व्हायचा नाही आणि त्यामुळे स्त्रियांना स्वतंत्रपणे वावरता आला पाहिजे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे, स्त्रियांमध्ये विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. यासाठी सयाजीराव महाराजांनी बडोद्यामध्ये चिमणाबाई लेडीज क्लबची स्थापना केलेली आहे 3 मार्च 1903 या दिवशी. भारतातल्या कुठल्याही संस्थानामध्ये अशा स्वरूपाचा, सुधारित अशा स्वरूपाचा, पुरोगामी अशा स्वरूपाचा कुठल्याही संस्थानामध्ये कायदा पारित झालेला नव्हता, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. बघा, स्त्रिया शिकून शहाण्या झाल्या पाहिजेत, आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत, यासाठी त्यांनी शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. तसंच त्या कालखंडामध्ये स्त्रियांवरती अनेक स्वरूपाचे निर्बंध हे लादण्यात आलेले होते आणि त्यामुळं स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा मार्ग कुठंतरी कुंठित झालेला होता आणि त्यामुळं स्त्रियांना जोमानं त्यांचा विकास करता आला पाहिजे, या संदर्भामध्ये महाराजांनी स्त्री स्वातंत्र्याला पूरक अशा स्वरूपाचे अनेक कायदे त्यांच्या संस्थानामध्ये पारित केलेली आहे. बघा, बालविवाहाची प्रथा मोठ्या प्रमाणात होती. आपण या प्रकरणामध्ये अभ्यासत आहोत. बालविवाह, विधवा पुनर्विवाहावरती बंदी, अशा स्वरूपाचे अनेक अडचणी होत्या. तर त्या अडचणी बडोदा संस्थानामध्ये सुद्धा होत्या. महाराजांनी बालविवाहाची प्रथा ही 1923 मध्ये कायद्याने बंद केलेली आहे आणि विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलेला आहे. स्त्रियांना सुद्धा माणूस म्हणून जगण्याचे अधिकार आहेत. आता बघा, लहानपणी विवाह झाला आणि तिचा पती मृत्यू पावला, याच्यामध्ये त्या बालिकेचा काय दोष आहे? विधवांना त्या कालखंडामध्ये पुनर्विवाह करण्याची सवलत नव्हती, समाजाचे त्या संदर्भामध्ये बंधनं होती आणि त्यामुळं स्त्रियांची मोठी कुचंबना होऊ लागलेली होती आणि त्यामुळं महाराजांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा हा पारित केलेला आहे. बघा,
विधवा स्त्रियांबरोबर मुलींना त्यांच्या पित्याच्या संपत्तीमध्ये वारसा हक्क मिळावा या संदर्भामध्ये महाराजांनी कायदा केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे. बघा, अशा स्वरूपाचा कायदा आपल्या इकडे कधी झाला तर अशा स्वरूपाचा कायदा प्रथमतः महाराष्ट्रामध्ये 1995 मध्ये झाला आणि 2005 पासून तो संपूर्ण भारतासाठी लागू करण्यात आला. म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये संपूर्ण भारतातील स्त्रियांसाठी वारसा हक्क हा 2005 मध्ये लागू होतो आणि सयाजीराव गायकवाड महाराजांच्या कारकिर्दीमध्ये तो 1897 मध्ये लागू होतो. म्हणजे बघा किती महद अंतर आहे. हा राजाचा दृष्टिकोन किती पुरोगामी आहे, किती प्रगतिशील आहे हे आपल्या लक्षात येतं. बघा, यानंतर गाव तेथे ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत मधले सदस्य हे किमान साक्षर असले पाहिजेत अशी अट त्यांनी त्या ठिकाणी टाकलेली आहे. म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत म्हणजे प्रत्येक गावाला ग्रामपंचायत ही असलीच पाहिजे आणि त्या ठिकाणचे सदस्य हे किमान साक्षर असले पाहिजेत. किमान साक्षरतेची अट आमच्या लोकशाहीमध्ये इतके वर्ष झाले आमच्या इथं लोकशाही आम्ही आमच्या देशामध्ये आपण राबवत आहेत, तरी परंतु अशा स्वरूपाचा कायदा आमच्या सरकारला पारित करता आला नाही. तो कायदा त्यांनी बडोदा संस्थानामध्ये पारित केलेला होता. किमान राज्यकर्ता म्हणजे ग्रामपंचायतचा कारभार करण्यासाठी तो साक्षर असला पाहिजे अशी अट त्यांनी ठेवलेली आहे. बघा, गाव तेथे ग्रामपंचायत हा या स्वरूपाचा निर्णय जसं त्यांनी घेतला तसंच गाव तेथे ग्रंथालय याही स्वरूपाचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. जनता ही जाणकार असली पाहिजे, अभ्यासू असली पाहिजे, ज्ञानाचा प्रसार समाजामध्ये झाला पाहिजे यासाठी महाराजांनी प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला. यासाठी स्वतंत्र खातं सुद्धा त्यांनी त्यांच्या प्रशासनामध्ये सुरू केलेलं आहे. याही पुढे जाऊन महाराजांनी फिरतं ग्रंथालय सुरू केलेलं आहे. महिला वर्गासाठी आणि लहान बालकांसाठी म्हणजे शिशु वर्गासाठी, कुमार वर्गासाठी सुद्धा ते निर्माण केलेले. ज्ञानाची अभिवृद्धी व्हावा हा त्या पाठीमागचा महाराजांचा हेतू होता. महाराज हे हिंदुस्थानातल्या ग्रंथालय चळवळीचे जनक होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बघा, गाव तेथे ग्रामपंचायत, गाव तेथे वाचनालय हा महाराजांचा उपक्रम त्या काळाच्या मानानं कितीतरी पुढे होता. जगामध्ये फिरत्या ग्रंथालयाची संकल्पना अगोदर स्कॉटलँडमध्ये राबवण्यात आली आणि त्यानंतर जगात बडोदा संस्थानामध्ये राबवण्यात आलेली आहे. तर महाराज किती दूरदृष्टीचे होते, कल्पक होते हे त्यांच्या या निर्णयावरून आपल्या लक्षात येते. बघा, समाजातील जातीपातीच्या भिंती गळून पडाव्यात, समाजातला जातीभेद नष्ट व्हावा, समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी म्हणून महाराजांनी त्यांच्या राजवाड्यामध्ये विविध जातीतल्या लोकांसाठी एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे. या अगोदर वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या पंक्ती या राजवाड्यामध्ये उठवल्या जात होत्या, परंतु महाराजांच्या हे लक्षात आलं आणि राज्यारोहणाच्या नंतर महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी
एकत्रित अशा पद्धतीनं सहभोजन घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीनं अत्यंत पुरोगामी आणि कार्यकुशल अशा पद्धतीचं महाराजांची प्रशासन यंत्रणा आणि राजयंत्रणा होती. जनतेविषयी त्यांच्या मनामध्ये अपार अशा स्वरूपाची कळकळ होती आणि त्यामुळं अशा स्वरूपाचं काम महाराजांच्या हातातून त्या ठिकाणी घडू शकतं.